वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-2026 च्या संदर्भाने नाव नोंदणीची प्रक्रिया काय असणार आहे, प्रशिक्षण शुल्क किती आहे, नोंदणीपूर्वी कोणती तयारी करणं आवश्यक आहे, कोणती दक्षता घेणे अत्यावश्यक आहे, प्रशिक्षणाच्या तारखांबद्दल आणि सेवा कालावधी मापन कोणत्या आधार दिनांकावर करण्यात येणार आहे इत्यादी बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया आताच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याद्वारा वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-2026 करिता ऑनलाईन नाव नोंदणी करणे संदर्भाने पत्र प्राप्त झालेले आहे। या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे। नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे। सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। पात्र शिक्षकांनी नाव नोंदणी करण्यासाठी पत्रामध्ये देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करायची आहे। नाव नोंदणीचा सर्व तपशील संकेतस्थळावर अर्थात SCERT चा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, SCERT चे संकेतस्थळ आहे www.maa.ac.in। या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला नाव नोंदणी करायची आहे। या संकेतस्थळापर्यंत कसे पोहोचावे तर फार सोपी प्रक्रिया आहे। आपण गुगल किंवा अन्य कोणत्याही वेब ब्राउझरवर पहिल्यांदा जाऊया। आपण त्या ठिकाणी maa.ac.in हे सर्च केले किंवा टाईप केल्यानंतर आपल्याला सजेशन येतं स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग SCERT महाराष्ट्र यांच्या नावाचं। त्याप्रमाणे तिथे क्लिक केलं की आपल्या पुढे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची वेबसाईट स्क्रीनवर ओपन झालेली असते। या वेबसाईटच्या होम पेजवरच प्रशिक्षण नावाचा एक टॅब आहे। या टॅबला जर आपण क्लिक केले तर यामध्ये आपल्याला प्रशिक्षण मागणी, प्रशिक्षण दिनदर्शिका, प्रशिक्षण नोंदणी, ऑनलाईन प्रशिक्षण आणि वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या नावाचे वेगवेगळे टॅब उपलब्ध झालेले दिसून येतात। यापैकी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबला क्लिक करून आपल्याला आपली नाव नोंदणी करायची आहे। आता दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी जर आपण क्लिक करून पाहिले तर या ठिकाणी नाव नोंदणी करता येत नाही। याचे कारण आपल्याला व्हिडिओच्या पुढील भागात लगेच लक्षात येईल। या प्रशिक्षणासंदर्भाने महत्त्वाचे व्हिडिओ असतील किंवा इतर साहित्य असेल, तसेच महत्त्वाचे शासन निर्णय असतील, या सर्वांची माहिती या maa.ac.in या परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे। तसेच प्रशिक्षणाशी निगडित अद्ययावत सूचना वेळोवेळी maa.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी। मित्रांनो, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2025 हा आधार दिनांक आहे। म्हणजे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी 12 वर्षे इतकी अर्हताकारी सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक असणार आहे। तसेच निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीकरिता 30 एप्रिल 2025 रोजी 24 वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे। जसे की मगाशी पाहिले की आज दिनांक 11 एप्रिल रोजी maa.ac.in या वेबसाईटवर प्रशिक्षणाच्या लिंकला टच केले असता नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध नाही। याचे कारण की नाव नोंदणीची सुविधा ही दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ती सुविधा दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नाव नोंदणीकरिता देण्यात येणार नाही। त्यामुळे 15 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये
आपण सर्वांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी. आज दिनांक 11 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 पर्यंत मिळालेला कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. हा कालावधी का महत्वाचा आहे या प्रश्नाबद्दल लवकरच पुढे चर्चा करूया. मित्रांनो, सदर प्रशिक्षण हे पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट या नावाने ज्या संस्थेला ओळखलं जातं यांच्या मार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहेत. प्रशिक्षणाचे 4 गट करण्यात आलेले आहेत. पहिला गट आहे प्राथमिक गट, दुसरा गट हा माध्यमिक शिक्षकांचा गट आहे, तिसरा गट हा उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता असून चौथा गट हा अध्यापक विद्यालयातील शिक्षकांकरिता आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी नाव नोंदणी करण्याआधी आपली शालार्थ किंवा सेवार्थ यापैकी जे कोणतेही आपल्याला लागू असेल त्या ठिकाणी जाऊन आपली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती करायची असेल तर पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करायची आणि नंतरच नाव नोंदणी करायची आहे. म्हणूनच दिनांक 15 एप्रिल पर्यंतचा कालावधी केवळ वाट पाहण्यात न घालवता या कालावधीमध्ये आपल्या शालार्थ किंवा सेवार्थ यापैकी आपल्याला जे लागू होत असेल त्या ठिकाणी जाऊन आपण आपली वैयक्तिक माहिती अद्ययावत करून घ्यावी. अद्ययावत करावयाची माहिती यामध्ये प्रामुख्याने आपले स्वतःचे नाव देवनागरी लिपीमध्ये, लिंग, जन्मदिनांक, पदनाम, युडाएस क्रमांक, जिल्हा, तालुका, शाळा व्यवस्थापनाचा प्रकार, नियुक्ती दिनांक, शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव, मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक, व्यावसायिक अर्हता, सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढविली असल्यास, शैक्षणिक अर्हता, सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढविली असल्यास, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ही माहिती काळजीपूर्वक अद्ययावत करावी. मित्रांनो, प्रशिक्षणाची नाव नोंदणी करण्याची सुविधा आपल्याला 15 एप्रिल 2025च्या सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. आपण नाव नोंदणीला जेव्हा सुरुवात कराल तत्पूर्वी आपला शालार्थ किंवा सेवार्थ किंवा BMC ID सोबत ठेवावा. तसेच या पोर्टलवर आपण नोंदविलेला आपला ईमेल, ऍक्टिव्ह ईमेल ID सोबत ठेवावा आणि चालू असलेला मोबाईल क्रमांक ही माहिती आपण सोबत ठेवावी. कारण आपण या पोर्टलवर नोंदविलेल्या ईमेल आयडीवर OTP जाणार आहे. तसेच पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर सुद्धा OTP जाणार आहे. ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे अत्यावश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या संदर्भाने अद्ययावत सूचना प्राप्त होणार आहेत. नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपण भरलेली माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचावी आणि ती पडताळणी करून घ्यावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट अर्थात प्राथमिक गट, माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट किंवा अध्यापक विद्यालय या 4 पैकी कोणता गट आपण निवडला तो बरोबर आहे का? प्रशिक्षणाचा प्रकार वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण की निवड श्रेणी प्रशिक्षण हा प्रकार आपण योग्य निवडला का हे पाहावे. कारण याकरिता आपण व्यक्तिशः पूर्णतः जबाबदार आहोत. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याचे सन्माननीय प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे प्रमुख अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मित्रांनो, हे प्रशिक्षण सशुल्क आहे आणि याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी 2000 रुपये इतके शुल्क आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्थात क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा UPI पेमेंट या माध्यमातून पेड करायचे आहे. एकदा भरलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले असेल त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असणार आहे. नाव नोंदणी ऑनलाईन रिसिप्ट पावतीची PDF जतन करून ठेवायची आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. पावती आपण नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास आपण आपल्या रजिस्टर ईमेल ID वरून GRADETRAING पुन्हा एकदा सांगतोय GRADETRAING gradtraining@maa.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षण नियोजित आहे. प्रशिक्षण कालावधी पत्राद्वारे आपणास स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी maa.ac.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी. मित्रांनो, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षण वर्ग हे मराठी माध्यमातून होणार आहे. मात्र वाचन साहित्य हे मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून सुद्धा उपलब्ध असणार आहे. मात्र तशी नोंद आपल्याला नावनोंदणी करताना पोर्टलवर करायची आहे. या प्रशिक्षणाच्या संदर्भाने समन्वयाची जबाबदारी सन्माननीय अभय परिहार सर आणि सन्माननीय अभिनव भोसले सर यांच्यावर आहे. तांत्रिक सहाय्याकरिता संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे 9511874373. या संपर्क क्रमांकावर तांत्रिक सहाय्याकरिता आपण कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधू शकता. अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याद्वारा प्राप्त झालेले आहेत. प्रशिक्षणाच्या संदर्भाने आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या YouTube सिरीज मधील पुढील व्हिडिओमध्ये.